नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळीच माझी स्वामींच्या लिखित सेवेची 6 पाने लिहून झाली. तर आज तुम्हाला मला स्वामींनी दिलेला आरतीच्या सेवेचा अनुभव सांगणार आहे. तर ऐका. प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रात रोज सकाळ संध्याकाळ स्वामींची नैवेद्य आरती होत असते. सकाळी 8ला भूपाळीही होत असते. तर या आरती घेण्याची पद्धत अशी आहे की ज्या व्यक्तीचा नैवेद्य ज्या दिवशी असतो त्यालाच ही आरती स्वामींच्या समोर उभे राहून घेता येते. तर आमच्या जवळपास केंद्र नसल्यामुळे आम्हाला अशा प्रकारे स्वामींच्या केंद्रातील नैवेद्य किंवा आरतीची सेवा करायला मिळत नाही. तर आम्ही जेव्हा जेव्हा केंद्रात सप्त्याच्या निमित्ताने लांबच्या नातेवाईकांकडे राहायला जायचो, तेव्हा 2 वेळ आरतीला उपस्थित राहिल्यावर असे वाटायचे की मला पण स्वामींना ज्योतीने ओवाळायचे आहे. पण तेव्हा आपल्याला तशी कोणाकडून आरती मी करू का असे मागून घेता येत नाही. ज्यांचा नैवेद्य असतो तेच नैवेद्य दाखवतात व स्वामींची आरती ओवाळतात. तर मला असे वाटत होते की एकदा तरी आपल्याला पण ही सेवा मिळावी आणि स्वामींनी माझी ती इच्छा लवकरच पूर्ण केली आणि ती पण पूर्ण अगदी मानसन्मानपूर्वक. म्हणजे जर एखादी चांगली गोष्ट आणि योग्य गोष्ट जर आपण स्वामींपुढे मांडली तर ते ती मिळवून देतातच. याचं असं झालं की आम्ही 2024च्या एप्रिलच्या सप्ताहामध्ये दिंडोरीला गेलो होतो आणि तेथे 2-3 दिवस राहिलो. तेथे गेल्यावर जे आम्ही अनुभवले ते म्हणजे आपण तिथे गेल्यावर आपल्याला तेथून दरबारातून गुरुमाऊलींसमोरून उठून घरी यावे असे वाटतच नाही. आपण त्या वातावरणात तिथे सेवा वाचन सर्व गोष्टी समजून घेण्यात एवढे रंगून जातो की असं वाटतं की मी परत दिंडोरीला परत कधी येईन. आणि तिथे शिकण्यासारख्या बघण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की आपल्याला वाटते की आपण एखाद्या विभागामध्ये म्हणजे केंद्राद्वारे ज्या 18 विभागात काम केले जाते त्यामध्ये आजच सहभागी होऊ की काय. कुठेतरी कशात तरी पुढे आले पाहिजे, काहीतरी स्वतःसाठी तसेच समाजासाठी केले पाहिजे, अशा प्रकारचे वातावरण तिथे असते. आता नव्याने उभे राहिले पाहिजे अशी उर्मी आपल्या स्वभावामध्ये दाटून येते. गुरुमाऊलींचे हितगुज ऐकताना वेळेचे भान राहत नाही. तिथे गेल्यावर असं वाटतं की शास्त्री काय सांगतायत, गुरुमाऊली काय सांगतायत, इतर सेवेकरी वेगवेगळी माहिती कशी देत आहेत, इतर सेवेकरी श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेत, आतमध्ये प्रहर सेवा चालू असते, सगळे एक एक लगबगीने येऊन जाऊन सेवा बदलतात घेतात. तिथला महाप्रसाद, चहा, तसेच सेवा मार्गातील स्टॉलवर असणाऱ्या अनेक गोष्टी आपल्यासाठी संशोधन करून महाराजांच्या कृपेने तो सर्व खजिना आज या मार्गातून गुरुमाऊलींच्या कृपेने आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवला आहे. फक्त तिथे ज्याने त्याने पोहोचले पाहिजे. आपण जे वर्षाचे 365 दिवस असतात ना, त्यातील दरवर्षी फक्त 7 दिवस सप्त्याच्या तारखा काढून बाजूला काढून ठेवावे. तुम्ही आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी दिंडोरीला गेलेच पाहिजे. गुरुमाऊली म्हणतात, ज्याने नाही पाहिली पंढरी त्याने एकदा तरी पाहावी दिंडोरी. आणि खरंच तर आता मी तुम्हाला आरतीचा माझा आलेला अनुभव सांगते. बघा, सकाळी 10:30ची आरती रोज असते. आम्ही सकाळी 8ची भूपाळीला हजर राहिलो. नंतर आमची दिंडोरीच्या यज्ञशाळेमध्ये एक पूजा करायची होती, म्हणून आम्ही भूपाळी झाल्या झाल्या लगेच केंद्रातून स्वामींना मुजरा करून यज्ञशाळा गोशाळा त्या रस्त्याकडे गेलो. आतमध्ये चालत जाताना आपल्याला सर्व झाडांची फुलझाडांची नर्सरी म्हणजे तिथे एक समोरच दुकान आहे, अनेक दुकानं आहेत. तर त्यात सर्व सेंद्रिय फळभाज्या पालेभाज्या यांच्या सर्व प्रकारच्या भाज्यांच्या चांगल्या बिया वगैरे विकत भेटतात. तसेच इतर वस्तू मिळतात. त्यात मग औषधे, इतर पूजेचे सर्व साहित्य असे सर्व काही असते. मग आतून जाताना यज्ञशाळेकडे गोशाळेकडे शेतीच्या बांधावरून जावे लागते. आपले आबासाहेब नेहमी म्हणतात की शेताच्या बांधावर झाडे लावा.
त्याचे प्रात्यक्षिक आपल्याला गोशाळेकडे चालताना दिसते. कारण तिथे जेव्हा मी बांधावर जी झाडे लावलेली पाहिली ना, ती सगळी पेरू, आंबा अशा फळांनी बहरलेली होती. मग यज्ञशाळेमध्ये गेल्यावर तिथे समोरच एक मोठा वटवृक्ष आहे. त्याच्या खाली देवघर व तिथे भूकंप शांती यंत्र स्थापलेले आहे. व तिथेच एक समोर नंदी व शिवलिंग आहे. तिथेच शांती, पूजा यासारख्या सेवा करून घेतल्या जातात. तर त्या यज्ञशाळेमध्ये आम्हाला जो टाईम दिला होता त्याच्या 1 तास आधीच आम्ही गेलो होतो. त्यामुळे तेथील शास्त्रींनी आधी आम्हाला गोशाळेत नेले. तेथे बसून तुळशीचा काढा दिला. नंतर आम्ही तिथे गेल्यावर एकदम आम्हाला प्रसन्न वाटायला लागले. ते म्हणजे तेथील गायी, बैल यांना पाहून या गोशाळेमध्ये देखील गेल्यावर तेथे थांबावेसे वाटते. कारण त्या गाई बैलांना बघून आपल्याला आणखीनच प्रसन्न वाटत राहते. आणि त्यावेळी ते शास्त्री म्हणाले की इथे 10:30ची आरती घ्यायची आहे. ती आरती झाली की मी तुम्हाला तुमच्या पूजेला नेतो. आणि समोरच स्वामींचा मोठा फोटो केंद्राप्रमाणेच तिथे आहे. बाजूला भगवान श्रीकृष्ण गायीसोबत आहेत व पुढे छोटे औदुंबर आहे. इथे असं झालं की त्यांनी आरतीची तयारी केली व आमच्याकडे येऊन ते माझ्या आईला म्हणाले की तुम्ही आरती घ्या काकी. तर आई म्हणाली हिला द्या. तर त्यावेळी मला पटकन आठवलं की कधीपासून स्वामींची आरती घ्यायची माझी इच्छा होती आणि आज ती इथे पूर्ण झाली. अगदी शांतपणे प्रसन्नतेने ती 10:30ची एकच आरती स्वामींची आरती घेतली. आधी खडीसाखरेचा प्रसाद दाखविला, मग आरती आधी औदुंबराकडे ओवाळून मग स्वामींची आरती केली. बघा, रोज आरतीला केंद्रामध्ये हजर राहणे महत्त्वाचे आहेच. ते आपण सर्वांनी जायलाच पाहिजे. आणि याचबरोबर मला स्वामींना स्वतःच्या हाताने दिव्याने ओवाळायचे होते. आरती करायची इच्छा होती आणि ती त्यांनी अगदी इकडे दिंडोरीला बोलावून पूर्ण केली. जरी केंद्रातली नैवेद्याची आरती नाही घेता येत, पण इथे सुद्धा तीच आरती आणि स्वामी सगळीकडेच आहेत. एकाच 10:30च्या आरतीच्या टायमात एकाच वेळी सर्व जगभरात तसेच तिन्ही टाईम आरत्या घेतल्या जातात. या वेळेत प्रचंड ऊर्जा असते. बऱ्याच सेवेकऱ्यांना या नैवेद्य आरतीचे अनेक असंख्य अनुभव आलेले आहेत. मला स्वतःला पण बऱ्याच ताईंनी ते सांगितलेले आहेत. आता ज्यांच्या जवळपास केंद्र आहे ते या आरतीला किती जातात, किती हजर राहतात ते माहीत नाही. पण ज्यांना सेवा मिळत नाही त्या भाविकांना ती तळमळ समजते. आणि आपण एकदा मनापासून इच्छा ठेवली तर स्वामी ती पूर्ण करून घेतातच. तर माझी ही इच्छा स्वामींनी अगदी दिंडोरीला बोलवून गोशाळेत का होईना पण मान सन्मानपूर्वक पूर्ण करून घेतली आणि मला त्याचा भरपूर आनंद वाटला. तर माझी ही इच्छा स्वामींनी अगदी मान सन्मानपूर्वक पूर्ण करून घेतली. म्हणजे मला स्वामींना ज्योतीने केंद्रातल्याच तसबिरीलाच ओवाळायचे होते आरतीच्या निमित्ताने. आणि आपल्या घरी तर आपण रोजच देवघरातील मूर्तीला पूजा, अभिषेक, आरती करतोच. पण ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे की आपण त्या काही ठराविक वेळेत स्वामी आरतीला हजर राहणे, तसेच आपल्याला आरती मिळणे. आणि माझी इच्छा स्वामींनी दिंडोरीला बोलवून पूर्ण केली. त्यावेळी दिंडोरी दरबारात स्वामींची आरती चालू होती. तसेच इतर जगभरात इतर सेवा केंद्रात देखील चालू असते. आणि गोशाळेमध्ये माझ्या पण हातामध्ये त्यावेळी आरती होती आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. तर असा हा मला स्वामींच्या आरतीचा आलेला अनुभव आहे. नंतर आम्ही खडीसाखरेचा प्रसाद घेऊन यज्ञशाळेत आमच्या पूजेला गेलो. तर हा अनुभव तुम्हाला पण आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.